श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावण महिन्यात उपवासात काहीतरी नवीन व झटपट आणि पौष्टिक खायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हा पदार्थ खरंच खूप टेस्टी, पौष्टिक आणि पचायलाही हलका आहे। तुम्ही बघू शकता, बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मौसूद असा हा उपवासाचा पदार्थ तयार होतो। चला तर मग सुरुवात करूया। हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे श्रावणी सोमवार स्पेशल उपवासाचा असा भन्नाट पदार्थ करणार आहे, जो करायलाही सोपा आहे आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हा तयार होतो। तर एक वाटी साबुदाणा घेतलाय, 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचा। रंग बदलू न देता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। शक्यतो छोट्या भांड्यामध्येच दळून घ्या, त्यामध्ये पटकन असा हा दळला जातो। तर इथे बघा, खूप जास्त आपल्याला पीठ करायचं नाहीये, असं थोडंसं जाडं भरडं राहिलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर साधारण 5 मी इथे मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत। तुम्हाला किती क्वांटिटी करायची आहे त्याप्रमाणे बटाट्यांचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। तर इथे बघा, मी साधारण मीडियम आकाराचे 5 बटाटे घेतलेत। छान स्मॅश करून घ्यायचेत आपल्याला। यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। त्याचबरोबर मी इथे साधारणपणे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। त्यानंतर 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि त्यानंतर दळून घेतलेलं आपण साबुदाण्याचं जे पीठ आहे ते घालून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल, जिरं चालत असेल, तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता। आता आपल्याला याचे मीडियम आकाराचे या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत। हे उपवासाचे वडे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील, कारण खूप भन्नाट होतात। तर इथे बघा, सगळे गोळे तयार झालेले आहेत। तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं। आता आपल्याला हे जे उपवासाचे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळ्या बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, रंग किती अप्रतिम आलेला आहे। याच पद्धतीने सगळे वडे छान तळून घ्यायचे। हा उपवासाचा भन्नाट असा पदार्थ करायला तर सोपा आहे, पचायला सुद्धा हलका आहे आणि त्याचबरोबर घरातल्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा उपवासाचा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा, आता बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि छान दोन्ही बाजूंनी मस्त असे तळून घ्यायचे। खूप जास्त वेळ लागत नाही, कारण मीडियम फ्लेम ठेवली आहे गॅसची, त्यामुळे पटकन झटपट असे छान तळले जातात आणि मस्त बाहेरून एकदम क्रिस्पी होतात, आतमध्ये एकदम मौसूद असे हे उपवासाचे वडे नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून हा उपवासाचा पदार्थ तुम्ही तयार करू शकता। चवीला तर एक नंबर लागतो, त्यामुळे मी म्हणते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग, जर हा मस्त असा उपवासाचा भन्नाट आणि नवीन पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर या रेसिपीला लाईक करा। त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मस्त असा हा उपवासाचा खमंग पदार्थ ट्राय करता येईल आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही बघू शकता, एकदम मस्त क्रिस्पी असा झालेला आहे आणि बाहेरून छान कुरकुरीत झाला आहे, आतमध्ये मस्त मौसूद असा हा तयार झालेला आहे। मस्त गरमागरम उपवासाच्या चटणीबरोबर किंवा या पद्धतीने दह्याबरोबर सर्व करा, भन्नाट लागेल। चला तर मग भेटूया अशा एका नवीन छान मस्त कुरकुरीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।